हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सकाळची वेळ आहे आणि आज मी तुमच्यासोबत कोणताही पदार्थ किंवा कोणतीही रेसिपी शेअर नाही करणार. तर आज मी तुमच्यासोबत एक खूप महत्त्वाची अशी किचन टिप शेअर करणार आहे, जी की सगळ्याच महिलांसाठी खूप युजफुल आहे. बरेचदा घरामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात, त्यावेळेस अशा प्रकारचं तेल आपल्याकडे शिल्लक राहतं. पण हे तेल इतकं घाण झालेलं असतं की ते आपण रोजच्या जेवणासाठी वापरू शकत नाही आणि टाकूनही देऊ शकत नाही. मग अशा वेळेस हे तेल स्वच्छ करण्यासाठी एक ट्रिक आहे, जी सोपी आणि साधी आहे. सगळेजण सहज करू शकतात. ती ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सगळ्यात पहिला तेल गॅसवरती तापवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर बाजूला एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याची छान अशी स्लरी बनवून घ्यायची. अगदी पातळ अशी स्लरी बनवायची, एकदम दाटही नाही बनवायची. आता इथे आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे. वरती बघू शकता फेस आलेला आहे, थोडे थोडे बुडबुडे येत आहेत तेलाला. सो आता याच्यामध्ये हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते टाकून द्यायचं अशा पद्धतीने. आणि जसं आपण याच्यामध्ये बॅटर टाकलं, विदिन सेकंदांमध्ये त्याच्यामध्ये असा लगदासारखा त्याचा गोळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि हे जे बॅटर आपण टाकलेलं आहे, अगदीच त्याच्यामध्ये जे तेलामध्ये छोटे छोटे कण होते ते चिकटले जात आहेत व्यवस्थित असे. तुम्हाला आता याच्यामध्ये नाही दिसणार, तर मी थोड्या वेळाने तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवते. थोडंसं असं जो लगदा आहे तो असा पूर्ण तेलामध्ये थोडासा फिरवून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये जर छोटे छोटे कण असतील तर ते सुद्धा त्याला चिकटले जावेत यासाठी. आणि ते तुम्ही बघू शकता तेलाचा ऑलमोस्ट कलर चेंज झालेला आपल्याला दिसत आहे. आणि मेन जो रिझल्ट आहे तो तुम्हाला लास्टला बघायला मिळेल तेल थंड झाल्यानंतर. आता गॅस बंद करायचा, त्यातला लगदा काढून घ्यायचा आणि इथे बघू शकता तुम्ही तेलामधली जी काही घाण होती ती याच्यावरती चिकटलेली आहे. प्लस तेलामधला जो काही कलर होता तो सुद्धा याने व्यवस्थित असा ऑब्झर्व करून घेतलेला आहे. आणि इथे तुम्ही तेल बघूच शकता. सो येस, ही ट्रिक जी आहे आपली ती काम करते ऍक्च्युअली. आता जर तुम्ही तेलाचा कलर बघितलात ना, एकदम नॉर्मल असा कलर झालेला आहे. अगोदर त्याचा कलर थोडासा रेडिश झाला होता, कारण मी परवाच एक चण्यांची रेसिपी टाकली, ते चणे मी ह्याच्यामध्ये फ्राय केले होते आणि त्याचा पूर्णपणे कंप्लीट कलर याच्यामध्ये उतरला होता. त्याच्यामध्ये घाण सुद्धा होती, म्हणजे त्याचे जे कण होते ते राहिले होते याच्यामध्ये. सो हे जी ट्रिक आहे ती वापरल्यानंतर त्याच्यामधले जे कण होते बारीक बारीक ते सुद्धा निघून गेले. आणि प्लस त्याचा जो कलर होता ना तेलामध्ये, जो रेडिश उतरलेला होता तो सुद्धा निघून गेला. कम्प्लिटली आपल्या ओरिजिनल ऑइल सारखं नाही झालं, पण कित्येक पटीने खूप चांगला असा रिझल्ट मिळालेला आहे. सो येस, ही ट्रिक काम करते आणि तुम्हाला सुद्धा घरी करून बघायला काहीच हरकत नाही. कारण जेव्हा ते बॅटर आपण ह्याच्यामध्ये टाकतो तेव्हा जास्त उडत नाही, नॉर्मल आपलं उडतं. मला असं वाटलं होतं अगोदर पाणी आहे जास्त उडेल किंवा काय, तर असं काहीच नाही झालं. अगदी नॉर्मल असं जसं आपण भजे वगैरे सोडल्यानंतर उडतो त्यापेक्षाही कमी उडलं. सो ही ट्रिक तुम्हाला घरी करून बघायला काहीच हरकत नाही आणि खरंच याचा रिझल्ट खूप चांगला भेटला मला तरी. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.